18 बॉल मध्ये 51 धावसंख्येची गरज आहे. राजेंद्रजी देशमुख यांच्याकडून पारितोषिक येत आहे. हा सामना नवघर टीमनं जर जिंकला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्याकडून. मागील मॅच मध्ये देखील पारितोषिकांचा वर्षाव आपण पाहिलाय. प्रसाद देशमुख असतील, त्यानंतर राजेंद्रजी देशमुख असतील, अमोल देशमुख असतील, पारितोषिकांचा वर्षाव. त्यानंतर या मॅच मध्ये 18 बॉल आता 51 ची गरज आहे. पुन्हा एकदा ओमकारला एक विस्फोटक इनिंग साकारावी लागेल नवघर टीमसाठी. 18 बॉल मध्ये 51 ची गरज आहे. ओव्हर नंबर 1 मध्ये गौरव प्रशांत बॉलिंग ट्रॅक वरती. प्रशांतचा पहिलाच बॉल. रन मिळालेल्या बॉलवरती एक दाबेचा होतोय. दुसरा बॉल येतोय इथे वाईट बॉल. धावसंख्या येते एका बॉलमध्ये धावसंख्या 2. 51 पर्यंत पोहोचायचंय. आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न, बॅटची इनर एज. शॉर्ट फाईन लेगला जबरदस्त फिल्डिंग रन मिळते या बॉलवरती एक. एकनं धावसंख्या एकनं पुढे जाईल. 3 धावा आहेत धावफलकावरती. 51 पर्यंत पोहोचायचे. सुरुवातीपासून आक्रमण या मॅच मध्ये चढवणं खूप गरजेचं आहे. 2 बॉल मध्ये धावसंख्या आहे 3. 16 बॉल मध्ये अजून एक करायचं ते 48. प्रत्येक बॉल मध्ये 3 धावा. समीकरण आहे आपलातून फटका. ब्रँडेड स्ट्रोक पाठवला बॉल सीमा पार. डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल ट्रॅव्हल होईल. 6 धावसंख्येसाठी तो षटकार. तीन बॉल मध्ये धावसंख्या 9. राजेंद्रजी देशमुख यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. हा सामना जर नवघर टीमनं जर जिंकला. विघ्नेशच्या बॅटमधून हा पहिला षटकार येतो या मॅच मधील. बॉल नंबर 4 आणखी एक जबरदस्त फटका. प्रॉपर टायमिंग बॉल हवाई सफर करत असताना लगातारचा दुसरा भेदक षटकार. थँक्यू डीजे. राजेंद्रजी देशमुख यांच्याकडून या बॉलवरती जर षटकार आला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल विघ्नेशला. 2 लगातारचे षटकार आले, त्याच कारणास्तव धावसंख्या धावफलकावरती 15 या धावसंख्येवरती बॉल संपले 4. 4 बॉल मध्ये धावसंख्या 15. 51चा पाठलाग करायचा आहे. जबरदस्त बॅटिंग तुम्ही पाहताय. बॅट्समन प्रशांतच्या गोलंदाज प्रशांतच्या विरोधात बॅट्समन विघ्नेश हा बी ठरत असताना मॅच मध्ये. 4 बॉल मध्ये 15. बॉल नंबर 5. प्रशांतचा बॉल अतिरिक्त उचली घेतोय बॉल. अंपायर डिसिजन इट इज वाईड. दिशा देखील खराब आहे. खराब बॉलची ते होते. सांगता धावसंख्या 16 वरती स्थिर. 4 बॉल मध्ये 16 धावा आहेत धावफलकावरती. 17ची सरासरी गाठायचे. आदरणीय अविनाशजी देशमुख यांचं इथे आगमन होतंय. त्यांचं देखील सहर्ष आणि सरसमय स्वागत. या बॉलवरती जर षटकार आला तर राजेंद्र देशमुख यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. 500 रुपयाचा कॅश प्राइज. या बॉलवरती षटकार जर आला. यार्कर लेन भन्नाट वेग होता बॉलवरती आणि इथे मात्र चुकी केले. मिस फिल्डिंग. क्षेत्ररक्षक धडपडतोय. या बॉलवरती रन मिळेल एक. 17 धावा आहेत धावफलकावरती. 5 बॉलचा खेळ संपला. या षटकातील अंतिम एक बॉल शिल्लक आहे पॉवर प्ले मधील. महत्वाचा बॉल केलेला ओमकार. मागील मॅच मध्ये एक वेगळ्याच मॅच मध्ये एक वेगळाच खेळ करत असताना मॅजिकल इनिंग साकारली होती ती ओमकारनं. अंतिम बॉल या षटकातील महत्वाचा बॉल आहे. अंतिम बॉल दांडी गुल केली आहे. महत्वाचा फलंदाज ओमकारला पाठवलं माघारी. मागील मॅचचा हिरो परतीच्या प्रवासात. कमॉन डीजे.
होते गोलंदाजी मार्क वरती आपण पाहताय. ओव्हर नंबर 2 महत्वाचा षटक आहे. 34 धावांची गरज आहे. या षटकावरती जबाबदारी आहे दोन्ही टीमची. एकीकडे धावाच हवा आहे या मॅच मध्ये, या षटकामध्ये, तर एकीकडे धावा वाचवायचे या षटकामध्ये. अंतिम षटकामध्ये समीकरण सोपं जाण्यासाठी या षटकामध्ये धावा जमवण्याचा प्रयत्न करताना दिसेल तो नवघर संघाचा फलंदाज विघ्नेश आणि त्याच्या सोमेमध्ये शिवराम आणि बॉलिंग ट्रॅक वरती गौरव शिवराज. 12 बॉल मध्ये 34 ची गरज आहे. या मैदानावरती हे इक्वेशन आपण पार होताना पाहिलंय. 12 बॉल मध्ये आता 34 ची गरज आहे. ओव्हर नंबर 2 गौरवचा पहिलाच बॉल स्लॉट मध्ये आकाशाला गवस निघालतोय. बॉल पाठवला, बॉल सीमा पार लॉंगांच्या डोक्यावरून येतोय षटकार. पहिल्याच बॉल वरती षटकार येतो. आता 28 ची गरज आहे. 23 धावफलकावरती. 11 बॉल मध्ये आता 27 धावसंख्येची गरज आहे. 28 धावसंख्येची गरज आहे. 11 बॉल मध्ये 28. षटकार हॅट्रिक जर आली तर किरण देशमुख यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज. बॉल नंबर 2 वेगवान होता परंतु दिशेमध्ये भरकटलाय गौरव. इथे एक रन अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये ऍड होते. धावसंख्या 1 न पुढे जाते. 24 धावा धावफलकावरती. 51चा पाठलाग करत असताना अजूनही गरज येते 27 या धावसंख्येची. 11 बॉल 27. इथे मात्र बॅटची कडा आणि इथे केले मिस फिल्डिंग. लॉंग स्टॉपला बॉल निघालाय. 4 धावसंख्येसाठी चौकार. महत्वपूर्ण चौकार येतोय मिस फिल्डिंगच्या साह्यानं. 23 धावसंख्येची आता गरज आहे. बॉल शिल्लक येते 10. धावसंख्या येते 28. जबरदस्त बॅटिंग. 2 बॉल मध्ये 11 धावा आल्या धावफलकावरती. त्याच कारणास्तव आपण पाहतोय आता समीकरणामध्ये आपण आता समतुल्य अशी मॅच आपण पाहताय. 10 बॉल शिल्लक आहेत आणि 23 धावसंख्येची गरज आहे. धीरज देसले जबरदस्त साथी स्कोररच्या भूमिकेमध्ये या स्पर्धेमध्ये प्रचंड मेहनत घेत असताना आपण पाहताय. 10 बॉल आणि 23 ची गरज आहे. 10 बॉल 23 ची गरज. फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. हवेमध्ये बॉल. महत्वाची कॅच ड्रॉप. महत्वाच्या फलंदाजाला मिळालंय जीवनदान विघ्नेशला. विघ्न दूर झाला असता मॅच मध्ये जर कॅच पकडली असती, परंतु इथे मात्र कॅच ड्रॉप. धावा मिळतील पूर्णपणे 2. 30 धावा आहेत. 51चा पाठलाग करत असताना 9 बॉल शिल्लक आहेत. आता 21 धावसंख्येची गरज आहे. कॅच सुटल्या मॅच मध्ये महत्वाच्या क्षणी क्रुशियल मोमेंटला सामन्याने त्या परिस्थितीमध्ये कॅच ड्रॉप केली आहे. ती फलंदाज विघ्नेशला मिळालं जीवनदान. 9 बॉल मध्ये आता 21 धावसंख्येची गरज आहे. नऊ बॉल 21 ची अजूनही गरज आहे. सामना जर आपण स्टॉप करूयात. निसर्गाचं रौद्र रूप आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. खेळामध्ये व्यत्यय होते तोपर्यंत आपण पाण्याची व्यवस्था करू शकता. चला उमरोली संघाचा कर्णधार आणि वासरंग संघाचा कर्णधार आपण चला उमरोली टीमचा कॅप्टन आणि वासरंग टीमचा कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करण्यासाठी नेक्स्ट मॅच. 9 बॉल 21 ची गरज आहे. गौरवचा बॉल लॉप केलाय.
जज करतो क्षेत्ररक्षक, त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल. डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल होतोय फरार. 6 धावसंख्येचा देतोय नवघर टीमसाठी हा षटकार. महत्वाचा षटकार आला. 8 बॉल आता 15ची गरज आहे. छत्तीस धावा धावफलकावरती वैयक्तिक 31 धावा जमवल्यात त्या बॅट्समन विघ्नेशनं. पहिल्या मॅच मध्ये खलनायकाची भूमिका साकारली खऱ्या अर्थानं ओमकारनं. त्यानंतर ओमकारवरती आता खऱ्या अर्थानं लक्ष होतं, परंतु ओमकारनं नाराज केलाय मॅच मध्ये. परंतु विघ्नेश उभा राहिला संकटामध्ये खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये टीम नवकर संघासाठी. 8 बॉल आता 15ची गरज आहे. 2 बॉल देखील खूप महत्वाचे आहेत. 2 बॉल मध्ये मोठ्या फटक्यांची गरज असेल ती नवकर टीमला सामना एकतर्फी झुकवण्यासाठी. तर इथे डॉट बॉल फेकत अंतिम षटकामध्ये संघर्षासाठी 2 बॉल व्यवस्थित फेकावे लागतील गोलंदाज गौरवला. 8 बॉल 15चं इक्वेशन. सामना 12 बॉल 34 या स्थितीमध्ये होता. आता 8 बॉल मध्ये तुम्ही पाहताय 15 धावसंख्येची गरज आहे. 4 बॉल मध्ये मागील 19 धावा आल्यात आणि त्याच कारणास्तव आता 8 बॉल 15चं समीकरण आपण पाहताय. केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जोडलेल्या प्रत्येक प्रेक्षकाचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहताय भाभी आमदार चषक. आठ बॉल 15ची गरज आहे. हलक्या हाताने सॉफ्ट हँड न केलाय बॉल. डी बॅकवर्ड पॉइंटला प्रोटेक्शन अवेलेबल आहे. रन मिळते या बॉलवरती फक्त 1. 7 बॉल आता 14ची गरज आहे. दोन्ही साईडनं आक्रमण चालू ठेवणं खूप गरजेचं आहे. विघ्नेशला साथ देणं देखील गरजेचे आहे. ती शिवराजला. या बॉलवरती जर मोठा फटका आला तर प्रेशर खऱ्या हातानं विघ्नेश पासून दूर होईल. 7 बॉल 14. 7 बॉल 14 इथे केली आहे चुकी. पाठीमागे चांगली फिल्डिंग. ऑफिशियल चेक करतील. महत्वाचा निर्णय. 7 बॉल 14ची गरज आहे. बबलू सर आज जोडले गेले चौक विभागातून. ते या स्पर्धेमध्ये दाखल झालेत ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये. इट्स अ नो बॉल. नेक्स्ट बॉल फ्री हिट. जबरदस्त साईन मोक्याच्या वेळी संधी मिळाली ती शिवराजला, परंतु या फ्री हिटचा फायदा तितक्याच पद्धतीने या मॅच मध्ये घ्यावा लागेल. 7 बॉल आता 13ची गरज आहे. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. 7 बॉल 13. 13 धावा 7 बॉल. जबरदस्त मॅच तुम्ही पाहताय. बॅटची कडा फ्री हिट आहे. फलंदाजाला माहितीच नव्हतं. क्रिकेटमध्ये लागलं वेगळं गणित. इथे फलंदाज मात्र जातोय मैदानाच्या बाहेर रनआउटच्या स्वरूपामध्ये. खरं तर आऊट नव्हता फलंदाज, फ्री हिट होती, परंतु इथे मात्र शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. स्पोर्ट्समन स्पिरिट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे गेममध्ये लक्ष असणं गरजेचं आहे. केवळ क्रिकेट हा बॅट आणि बॉलचा खेळ नाही, तर नॉलेज देखील क्रिकेटच्या खेळामध्ये वापरला जातो. आणि याचं ज्वलंत उदाहरण तुम्ही पाहत असताना बॅट्समन इथून होतोय माघारी. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. 6 बॉल 13ची गरज आहे. अंतिम 6 बॉल शिल्लक आहेत. 13 धावसंख्येची गरज आहे. विघ्नेश वरती संपूर्णपणे जबाबदारी या मॅचची. खेळाडूंना विनंती करेल कृपया करून आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका. ओमकारला स्पेशली सूचना आहेत. हे नियम आहेत क्रिकेटचे. आपण मैदानाच्या आतमध्ये कृपया करून जाऊ नका, कारण टेनिस क्रिकेट देखील इतका बहरलाय ना की आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या लेवलला आपण टेनिस क्रिकेटला देखील पाहतोय. ISPL आपण नुकतंच आजमावताना पाहतोय. आणि त्याच पद्धतीनं काही नियमांकडे आपण लक्ष द्या. बॅट्समन इन आउटसाठी देखील काही नियम आहेत. त्यानंतर आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊ शकत नाहीयेत. ही सीमा जी आखली जाते ना ती सर्व खेळाडूंसाठी असते. आणि बाहेरून कृपया करून आपण आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका. 6 बॉल 13ची गरज आहे. सनीचा पहिला बॉल. पहिलाच बॉल
हवेमध्ये बॉल लॉफ्ट करत असताना एक टप्पा घेत बॉल चाललाय सीमा पार. रन्स मिळतील संपूर्णपणे या बॉलवरती 4. 5 बॉलमध्ये आता 9 धावसंख्येची गरज आहे. विघ्नेश लढतोय या मॅच मध्ये, एकतर्फी लढवय्याची भूमिका साकारतो या मॅच मध्ये. 5 बॉल आता 9 ची गरज आहे. मागील मॅच मध्ये धावून आला तो ओमकार, आता या मॅच मध्ये धावून येतोय तो विघ्नेश. सामना जिंकला तर राजेंद्रजी देशमुख यांनी 1000 रुपयाचं कॅश प्राइज लावलं होतं. कदाचित आता पारितोषिकामध्ये वाढ देखील होताना पाहायला मिळेल. पाच बॉल 9 धावसंख्येची गरज आहे. 1000 रुपयाचा कॅश प्राइज हा जर सामना जिंकला नवघर टीमनं. सनीवरती पहिल्याच बॉलवरती 4 धावा आल्यात. 5 बॉल 9. स्लॉट मध्ये बॉल, काय फटका आपण पाहतोय बॅट्समन विघ्नेशच्या बॅट मधून. विघ्न दूर केलं या बॉल वरती, पाठवल्या बॉल सीमा पार. दर्शेदार अनमोल षटकार. यास हा षटकार खऱ्या अर्थानं महत्वपूर्ण होता, अनमोल षटकार होता. विघ्न दूर करणारा षटकार विघ्नेशच्या बॅट मधून आपण पाहिला. 4 बॉल आता 3 धावसंख्येची गरज आहे. 11 बॉल मध्ये 43 साकारतोय. जबरदस्त बॅटिंग विघ्नेश. 3 ची गरज आहे. बॅक पुढे दादाचा गतीचा फटका आणि ते रन मिळाले या बॉलवरती. 3 बॉल आणि आता 2 ची गरज आहे. उमरोली आणि त्यांच्या विरोधामध्ये वासरंग अंतिम कॉल, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. फायनल डे या स्पर्धेचा, त्यामुळे सहकार्य करा. इनिंग ब्रेक नंतर टॉस केला जातो, या स्पर्धेचा कंपल्सरी नियम आहे. उमरोली टीमचा कॅप्टन आणि वासरंग टीमचा कॅप्टन, अंतिम सूचना आहेत. 2 ची गरज आहे. बॅक पुढे जात असताना जबरदस्त कटचा फटका, डीप पॉइंट मध्ये पाठवलाय बॉल. येतोय हा 4 धावसंख्येसाठी चौकार. सामना जिंकलाय तो नवघर टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. 1000 रुपयाचा कॅश प्राइज जमा झालाय आमच्याकडे.